नमस्ते, मी सुजाता. माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुखाचा जावो हीच बाप्पाचरणी प्रार्थना. चाललंय नाश्ता करायचं. 9:45 वाजलेत. यश काय अजून उठलेलं नाही. आमच्या सासू-सुनांचा आपला चाललाय नाश्ता करायचा. नाश्त्यासाठी काय बनवलं आहे बघा. त्यासाठी अशी मस्त आंबोळी बनवली मी आणि ही चटणी. आमच्या आपल्या सासू-सुनांचा दोघींचा चाललाय नाश्ता. या सगळेजण गरम गरम नाश्ता करायला. हो रॉकी, हो रॉकी कसा बसलाय बघा. रॉकी आमचा मस्त एकदम छान कसा लाडात आलाय बघा आमचा रॉकी. बाळ बार काय माझं. हो रॉकी कोण आहे? कोण आहे? मोबाईलमध्ये बघ. तिकडे कुठे बघतोयस? काय का रॉकी? रॉकी बघतोय बघा मोबाईलकडे. हां ही काय करतोस असं? झोप 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 इथं. कसा झोपलाय. लाडात आलाय बघा कसा रॉकी आमचा. बघा मी पण तोंड कर. इथं ठेव डोकं. फडकं कोणाचं आहे? टाकण्याची पद्धत फडकं कुठं घालावं ना तिथं कळलं. कुठलं पडतं ती? तसंच. सुरूट आहे बघा खाली. अगो बाई. बघ रॉकी झोपलाय आमचा रॉकी. आणि रॉकीचे मालक गेलेत फिरायला, त्यामुळे रॉकी आलाय लाडात. बसलाय निवांत. रॉकीचे मालक गेले गणपतपुळ्याला. मिस्टर गेलेत मित्रांच्या संग. आणि आता व्हिडिओ फोन केला तर फोनवरनं नुसता आमचा रॉकी ऐकत होता. आणि आता कसा बसलाय बघा शांत बरके बाळासारखा बसलाय. दुपारचे 2:15 वाजलेत आणि चाललंय आता माझं जेवायचं. कारण नाश्ता केलेला होता सकाळी. नाश्ता झालेला त्यामुळं आत्ता जेवण चालले. जेवणाचा मेनू मस्त आहे. सासूबाईंच्या हातचं भरलेलं वांग, चपाती आणि भात जेवणाचा मेनू आहे आजचा. घरात कोणसुद्धा नाही. यश अजून यायचं आहे. मिस्टर गेलेत फिरायला. मिस्टर काही अजून आलेले नाहीत. फिरायला गेलेत गणपतीपुळ्याला काल. मी आणि रॉकी आम्ही दोघंजणच आहे. चालले असं जेवायचं. 3:15 वाजता. घरात कोण नसलं की जीव वाटत नाही. एकटं जेवायचा खूप कंटाळा येतोय. त्यामुळे थोडासा नाश्ता केलेला आणि कामावरून जरासं झोपलेलंच नाही. जोपर्यंत आपल्याला रेस्टला वेळ मिळतो तोपर्यंत रेस्ट करून घ्यायची. मिस्टर गेलेत फिरायला गणपतीपुळ्याला. मला पण चल म्हणत होते, खरं मी परवा जिनेवरून पडल्यामुळं तब्येत काय माझी एवढी बरोबर नव्हती, त्यामुळे मी काही गेलेलो नाही. आणि 2 दिवसाचा मिक्स ब्लॉग येईल. कारण काम कमी असल्यामुळं रोज काय शूट करणार, जास्त काय शूट घेता आलेलं नाही. जेवढं घेता आलं शूट तेवढं मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेन. या जेवायला सगळेजण. रात्रीचे 9 वाजलेत आणि स्वयंपाक माझा ऑलमोस्ट बनला आहे सगळा पाक. चपात्या बनवल्यात इकडं. आणि अख्खा मसूर. यशला घरातला अख्खा मसूर पाहिजे होता. अख्खा मसूर बनवून झालाय. भात बनलाय. अख्खा मसूर बनल्यानंतर सुक्की भाजी काय आपल्याला लागत नाही, त्यामुळे अख्खा मसूर ऑलरेडी बनवून तयार आहे. मिसप आहे. स्वयंपाक झाला आहे त्यामुळे समजून घ्या. मिस्टर काय अजून आलेले नाहीत. अशी ही मस्त फ्रेश अशी कोथिंबीर आपण लास्टला सगळ्यात वरून टाकून घेऊया. धुवून क्लीन करून निवडून ठेवलेली होती कोथिंबीर फ्रीजमध्ये. आणि गरम गरम जेवायचं. यश काय अजून शॉपिंगमधून आलेलं नाही. यश आल्यानंतर आता जेवण सगळं बनलेलं आहे. आता जेवायचं. मिस्टर काय आले नाहीत. फिरायला गेलेत मिस्टर. काय आमच्या अजून माझे आलेले नाहीत. मिस्टर अजून 12-1 वाजले यायला त्यांना. हात माझा दुखतोय. मला मोबाईल धरताना सुद्धा त्रास व्हायला लागला पडल्याला, म्हणून मी शूट घेतलेलं नाही 2 दिवस झालं व्यवस्थित. आणि त्यामुळे माझं ब्लॉग नाहीत आलेले 2 दिवसाचे कंटिन्यू. डेली ब्लॉग आले नाहीत. उद्यापासून मी कंटिन्यू करायचा प्रयत्न करीन. ट्रायपॉडलाच मी लावेन मोबाईल आणि शूट करण्याचा प्रयत्न करेन. कारण मी जिन्यावरून पडल्यामुळे माझा हात दुखतोय खूप आणि पाठीत पण खूप दुखायला लागले माझ्या. आणि बऱ्यापैकी सगळा स्वयंपाक बनवून झाला आहे. आता जेवायचं मस्त झोपायचं. मिस्टर 9, 9:30, 10 वाजता येतील. मच्छी काय पाहिजे म्हणून फोन केलेला, तेव्हा बोलले मिस्टरांच्या बरोबर. आणि मी रॉकी सकाळपासून शांत होता. आठवण काढत होता रॉकी.
मिस्टरांची. त्यामुळं रॉकीसाठी कॉल केलेला त्यांना, व्हिडिओ कॉल केलेला. त्यामुळे थोडंसं बोलणं झाले, निघलेत. कुठं होते पर चिपळूणमध्ये काहीतरी रत्नागिरी चिपळूणमध्येच होते, तेव्हा येणार होते. मग प्रॉन्स वगैरे काय काय घेतलेत, मासे. बघूया मग आल्यानंतर काय काय घेतलेत. मी उद्या तुमच्याबरोबर शेअर करेनच काय काय मासे तिकडून आणलेत ते. समुद्राकडला आपल्याला मासे जरा स्वस्त मिळतात, तिकडं मासे आणलेत. आणि हातपाय धुवू वाटत नाहीत संध्याकाळची थंडी, एवढी थंडी आहे, भयानक थंडी आहे. हातपाय वगैरे काही धुवू वाटत नाहीत असं, म्हणजे त्यामुळं सगळ्या चेहऱ्याची वाट लागून गेल्या थंडीत नाही. या बघा माझा अख्खा मसुरा मी तुम्हाला दाखवते, शेअर करेनच तुमच्याबरोबर. मस्त असा तडका देऊन हा अख्खा मसुरा यश आजारी असल्यामुळं, यशला कावीळचा प्रॉब्लेम झाल्यामुळे तेव्हापासून त्याला कमी तिखट खायला सांगितलं डॉक्टरांनी. त्यामुळे थोडासा तिखट कमी केलेला आहे. छान मस्त असा गरम गरम अख्खा मसुरा बनवून तयार आहे. आणि गॅस आता बंद करून येणार आहे. ब्लॉगचा नोट मी या नोटवरच मी आजचा ब्लॉग इथंच एंड करत आहे, कारण मला हात खूप दुखतोय. पडताना हात माझा असा धरलेला होता जिन्याला, अँगरला, ते असं घसरत खाली आलेलं. त्यामुळे माझा हात खूप दुखतोय. त्यामुळे मी असा मोबाईल जास्त वेळ धरू शकत नाही, इकडच्या हातात मला उलटा व्हायला लागला आहे. चला तर मग माझा आजचा ब्लॉग कसा वाटला मला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन कोण असतं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभरात्री सगळ्यांना. बीटरूट आणलेलं आहे मिस्टरांनी यासाठी. आणि बीटरूटचा कलर बघा मस्त एकदम केक असतोय लेअरचा, तसा केकसारखा कलर आला आहे याचा. रेड कलर नाहीच आहे याचा, असा कलर आला आहे बघा, व्हाईट अँड रेड. चवीला कसं आहे काय माहिती, यश खाऊन बघूया चवीला कसं आहे. बंद कर खाऊन. चला तर मग बघा, या सगळेजण जेवायला आम्ही लागलोय. मस्त मस्त जेवायला मसुरा घ्यायचा आहे. मसूर, चपाती, बीटरूट, कांदा आणि लिंबू. घे पाहिजे असलं तर, नसलं तर राहू दे. हे बघा बीटरूट, हा टेस्ट आहे, बीटसारखी टेस्ट आहे, पण कलर वेगळा आला आहे, युनिक कलर आला आहे. हे सगळेजण जेवायला